आज खरं तर मला असं भरभरून येत आहे की 22 वर्षानंतर या प्रकारचं एक आंदोलन करण्याची मला या निमित्ताने एक संधी मिळाली. वय वर्ष 15 ते 18, मी तुमच्या वयाचा जेव्हा असेल, मला इतका आनंद वाटतोय की माझ्यासारखं मी नव्हतो, अजून आहेतच, हे आज मला समोर दिसते. आणि विशेष करून या महिला वर्गाने या मोर्चासाठी जे काही योगदान दिलं, मी KTHM कॉलेजचं मराठा विद्याप्रसारक मंडळाचं सर्वप्रथम निलमताई पवार आणि सोनवणे साहेबांचा, अध्यक्ष साहेबांचा या ठिकाणी एकदम आभार मानतो. आणि धोंडगे साहेबांनी काल रात्री 10 वाजता त्यांना मी या मोर्चाची कल्पना दिल्यानंतर, रात्री 10 वाजता कल्पना दिल्यानंतर सकाळी 10 वाजता जर इतक्या मोठ्या संख्येने इथं KTHM महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, विशेष करून विद्यार्थिनीच असं मला म्हणावं लागेल, आणि त्या इथं उपस्थित आहेत, इतक्या उत्स्फूर्त पद्धतीने त्यांचा प्रतिसाद आहे, मी त्या सगळ्यांचा पहिल्यांदा मनपूर्वक समाधान मानतो. मित्रांनो, मैत्रिणींनो, मी इतकंच एक सांगतो, फक्त दिल्लीमध्ये जो प्रकार झाला तो आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्यासारख्या सर्व युवकांनी त्या ठिकाणी काय केलं आणि काय करतायत ते सगळं आपण टीव्हीवर पाहतोय. पण हे शहराच्या, जिल्ह्याच्या, गावांच्या प्रत्येक ठिकाणी असं घडतंय, त्याला वाचा कोण फोडणार? मी अंध संघटनेसाठी, मी नॅपचा सहकारी नाही, मी म्हणजे नॅपच्या कुठल्याही संस्थेवर मी काम करत नाही, पण मी अंधांसाठी काम करतो. मी काय काम करतो अंधांसाठी? तर ज्या वेळेला माझ्यासारख्या इकडच्या तिकडच्या कुठल्या ओळखीच्या, माझ्या मित्राच्या घरात देखील कोणी नातेवाईक जर मृत्यू पडला तर त्याचे डोळे दान करावे, त्याची दृष्टी झाली, ती दृष्टी तर अशा अंध माणसाला मिळाली तर काल परवा जो अत्याचार घडला, जो उघड झाला, तो घडला नसता. का? त्यांना दृष्टी असली असते, आणि दृष्टी असणं प्रत्येक माणसाला खूप गरजेचं आहे. दृष्टी असताना अनेक लोक दृष्टीहीन असल्यासारखी वागतात. मात्र KTHM कॉलेजच्या या विद्यार्थिनींचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो की त्यांनी इतक्या डोळस पद्धतीने बाहेरच्या गावामध्ये राहत असताना निषेध सभेमध्ये सहभागी होऊन शॉर्ट पिरियडमध्ये या ठिकाणी यावं लागलं. मात्र आपण का आलो आहोत तर केवळ एका अंध विद्यार्थिनीवर काहीतरी अतिप्रसंग झाला किंवा वारंवार बलात्कार होत होता म्हणून आपण या ठिकाणी आलो आहोत. एवढी एक छोटीशी घटना तुम्हाला माहिती असून याचा उपयोग नाही. या घटनेची सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे. दिल्लीची आपण टीव्हीवर, इकडे तिकडे, पेपरवर सगळं बघून सगळं माहिती आहे. मात्र आपण आज ज्या गोष्टीसाठी जमलो आहोत ती गोष्ट म्हणजे अंध विद्यार्थिनी समाज कल्याण खात्याच्या एका आश्रमशाळेत निर्वासित म्हणून शासनाने जे नेमून दिलेलं आहे अशा पद्धतीच्या एका वसतिगृहामध्ये, अधिकृत वसतिगृहामध्ये राहत होती. वयाच्या 5व्या वर्षापासून राहत होती. ती गरीब, काही नव्हतं, उदरनिर्वाहाचं साधन नाही म्हणून आई वडिलांनी तिला त्या समाज कल्याण खात्याच्या त्या निर्वासित वसतिगृहामध्ये ठेवलं. त्या वसतिगृहामध्ये एक 35 वर्षाचा शिपाई, ज्याचं लग्न झालेलं होतं, अशा शिपायाने त्या मुलीवर डिसेंबर 2012 पासून वारंवार बलात्कार केले. त्या मुलीला माती आणि कोळसा खाण्याची सवय असल्या कारणाने तिचं पोट थोडंफार वाढलं असेल, परंतु लोकांनी, त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, त्या मुख्याध्यापकांनी, त्या प्राचार्यांनी, त्या समाज कल्याणच्या सर्व अधिकाऱ्यांनी, शासनाने अशा पद्धतीची भूमिका घेतली की कोळसा खाते, माती खाते. अरे पण ती गरीब घरची ती मुलगी, आई वडिलांनी तिथं का सोडलं असेल तिला, याचा विचार कुणी केला नाही. आणि कुणीही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी असा अहवाल दिला नाही की या मुलीचं पोट का फुगतंय. मात्र 18 डिसेंबर 2012 रोजी, मार्च पासून त्या मुलीवर बलात्कार चालू होता, दैनंदिन वारंवार होत होता. ती अंध मुलगी आहे म्हणून, ती गरीब मुलगी आहे म्हणून कोण याच्याविषयी बोलणार? दिल्लीमध्ये जे झालं ते वाईटच, त्याच्यापेक्षा वाईट काहीच नाही.
अत्यंत निंदनीय आणि क्रूर आहे। ती देखील घटना तुम्हाला पूर्ण माहीत नाही, पण ती अशी मला असं ओपनमध्ये सांगता येणार नाही, इतकी क्रूर आहे। मात्र एक 13 वर्षाच्या दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या मुलीवर सातत्याने होत असलेला बलात्कार, ते काही बरोबर आहे? पण हा मीडिया सगळा काय झोपलाय का? हा मीडिया का लक्षात येत नाही अशा गोष्टींकडे? का कुठलाही सामाजिक संघटना अशा गोष्टीमध्ये पुढे येत नाहीत? पण आज युनिटी प्रकाशन नेहमीप्रमाणे, युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर्स नेहमीप्रमाणे संजय भुतळाच्या सर्व संघटना, या शहरात असलेल्या संस्था, संघटना नाही संस्था, सर्व वेगळं काहीतरी काम करतात। आणि हे वेगळं काम जे आजपर्यंत तुम्हाला पेपरमध्ये वाचायला मिळालं नाही, जे तुम्हाला टी व्हीवर एखादी छोटीशी लाईन कुठेतरी मिळाली असेल, एखाद्या वृत्तपत्रामध्ये, त्या नागपूर किंवा तिकडच्या वृत्तांमध्ये वाचायला मिळालं असेल, त्यांनी शोधून काढलं। आणि हे निवेदन आणि ते नेमकं काय प्रकरण आहे जे मी आता तुम्हाला सांगत होतो, ते प्रकरण आपण जिल्हाधिकाऱ्यांना देणारे माझ्या मैत्रिणींनो, माझ्या बहिणींनो, मी तुम्हाला इतकीच विनंती करतो, आपल्याला खूप सक्षम बनायचं आहे, सक्षम। आपल्यावर खूप जबाबदारी आहेत। घरचे आपल्याला त्यांच्या जबाबदारीवर कुठेतरी पाठवतात, शिकायला पाठवतात। त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी, आपल्या मुलींनी एका ठिकाणी असं चाललंय, जसं सोनवणे सरांनी सांगितलं, एका ठिकाणी असं चाललंय, मुलींना मोठं करायचं। मुलींच्या याच्यामध्ये आपण स्वप्न बघतो, मुलगा असो किंवा मुलगी एकसारखं, महिलांना 50% आरक्षण। मग तुमची जबाबदारी वाढत नाही का? पण आज तुम्ही ते दाखवलं, तुमच्या जबाबदारीला तुम्ही सक्षम आहात। आणि या ठिकाणी KTHM महाविद्यालयाच्या वतीने इतक्या मोठ्या पद्धतीने इथं या ठिकाणी हा जमाव, हे विद्यार्थी, मी सोनवणे साहेबांचंही कौतुक करतो की रात्री 10:30 वाजता त्यांचं माझं बोलणं झालं। त्यांनी सांगितलं होतं आमचे 200 विद्यार्थी असतील, पण या ठिकाणी साधारणपणे 1000च्या घरामध्ये त्यांच्या विद्यार्थी या ठिकाणी हजर झाले। मी त्यांचं खरंच, म्हणजे माझी दोन्ही मुलं मराठा विद्याप्रसारक मंडळामध्ये शिकतात। माझी मिसेस उपाध्यक्ष आहे बालक शिक्षक संघटनेची, आणि मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने या ठिकाणी शैक्षणिक एज्युकेशनने या ठिकाणी सहभाग घ्यावा असं मला वाटत होतं, ते सार्थ झालं। मी पुन्हा एकदा फक्त इतकंच सांगतो, अशा वेळेला जेव्हा जेव्हा अशा घटना घडतील, पहिली गोष्ट आपल्या सर्वांच्या बरोबर अशा घटना घडू नयेत म्हणून आपण योग्य ती खबरदारी, काळजी घेतलीच पाहिजे। लवकरच मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या सर्व इयत्तांमध्ये 8वी पासून पुढे एक सर्क्युलर युनिटी प्रकाशनतर्फे फिरवलं जाणार आहे। सोनवणे साहेब ते फिरवतील, सगळ्या धोंडगे साहेबांना मी सांगेल, सगळ्या लोकांच्या संमतीने ते फिरेल। आपण परिसंवाद देखील तिथं घेणार आहोत। थोरात सभागृहामध्ये आपण ते चर्चासत्र देखील त्याबद्दलचं घेऊ। मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांचा मी आभार मानतो, आणि यापुढे आपल्या सर्वांनी अत्यंत दक्ष राहण्याची गरज आहे आणि अशा गोष्टींचे निषेध करायचे। इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडतर्फे विशेष करून मराठा विद्याप्रसारक मंडळ, निलिमाताई पवार, सोनवणे साहेब, सर्व संचालक मंडळ, कार्यकारिणी आणि इथं उपस्थित असलेले सर्व वंदनीय गुरु आचार्य साहेब, धोंडगे साहेब, मुदलीकर साहेब, आपल्या मुदलीकर काका, त्यांनी सांगितलं साहेब म्हणू नका, माझी चूक झाली। असे विकत शब्द आहे, साहेब कुणालाच म्हणू नका, कलेक्टरला सुद्धा साहेब म्हणू। आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांचा पुन्हा एकदा आभार मानून, पुन्हा जेव्हा जेव्हा असं काही घडेल, चांगल्या कामांमध्ये जेव्हा तुमचा सहभाग लागेल, त्यावेळेला आपण सर्वांनी असा सहभाग नोंदवाल अशी अपेक्षा करत या ठिकाणी